भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगर परिषद येथे मुख्याधिकारी यांना नागरिकांच्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले। तसेच राजकिशोर मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली असून सदरील निवेदन देताना माजी उपनगराध्यक्ष दिलीपदादा सांगळे, युवा नेते संजय गंभीरे, अहमद पप्पूवाले, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, दिग्विजय लोमटे, प्रशांत आदनाग, बालाजी शेरेकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे, अंबाजोगाई। की आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत नगरपालिकेची कशी लूट केली त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी माहिती मागत आहोत व नुसती माहिती मागत नाही तर त्यावर तुम्ही चौकशी करून त्याचा पंचनामा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे निवेदनाद्वारे। प्रतिमुख्य अधिकारी मॅडम, नगर परिषद अंबाजोगाई, विषय माहिती उपलब्ध करून देणे तसेच चौकशी करून कारवाई करण्याबाबत महोदय वरील विषयी विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की खालील विषयावर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी व त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी। नंबर 1, मालमत्ता कर। अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक ते मीनाताई ठाकरे चौक पर्यंत असलेल्या सर्व व्यावसायिक इमारतींच्या लावण्यात आलेल्या करांचे विवरणाबाबत माहिती देण्यात यावी। जे आपला अंबाजोगाई शहरातला सावरकर चौक आहे तिथून मीनाताई ठाकरे चौकाच्या हॉस्पिटल आहे बांधकामाला एकाला रुपये आणि एकाला 4 किंवा कोणाला जास्त लावा ही कोणाची मागणी नाही, पण एकाला रुपये आणि एकाला 4 आणि असं नको। तुमच्या नियमाप्रमाणे टॅक्स का लागणार नाही त्याची माहिती द्या। आणि जर सगळ्या बांधकाम तेवढंच आहे एकाला 80,000 आहे आणि एकाला 20,000 तर हा अन्याय, हो तो अन्याय नको। नावाबी अन्याय करू नका। आणि एकतर कसं आहे की माझ्या जवळचा माणूस असेल तर त्याला कमी आणि विरोधक असेल तर त्याला जास्त। एक तर नगरपालिकेचं उत्पन्न उडायला लागलं त्याच्यामुळे नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसांदिवस ढासळायला लागली। महत्वाचा मुद्दा आहे। तिथं बऱ्याच ठिकाणी नियमित आहे वेगळे प्रत्येक बिल्डिंग पुन्हा 80,000 पुन्हा 10,000 त्याच्यामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून असं कुठं निदर्शनास आल्यास त्याला नियमाला आकारणी करण्यात त्याच्यानंतर जयवंती नदी पात्रातील बांधकामाबाबत अंबाजोगाई शहरातील ऐतिहासिक जयवंती नदी पात्रालगत शासनाच्या नियमानुसार किती बांधकामे सुरू आहेत व त्याबाबत आपल्या कराने दिलेल्या परवानगी याबाबत माहिती द्यावी। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मॅडम, अनाधिकृत नळ कनेक्शन बाबत अंबाजोगाई शहराच्या हद्दीबाहेर न्यू विजन इंग्लिश स्कूल, न्यू विजन पब्लिक स्कूल म्हणून सन्माननीय राजकिशोर मोदी यांची शाळा आहे त्या शाळेला नळ जोडलेला आहे। ते नळ कधी जोडलेला आहे? आमच्या माहितीप्रमाणे 2000 सालीपासून तो नळ 25 वर्ष झालं त्या ठिकाणी 2 इंची का 3 इंची लाईन त्याची खात्री करा तुम्ही। 24 तास पाणी येते आणि 24 तास पाणी 2000 पासून 25 वर्ष झालं 1 रुपया सुद्धा नगरपालिकेला टॅक्स भरलेला नाही। आमची विनंती अशी आहे त्या ठिकाणी तुमचं पथक पाठवावं आजच्या आज, त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा करावा आणि जर असा त्यांनी दुरुपयोग केलेला असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व जो नियमानुसार त्यांच्याकडून टॅक्स असतो आपण हद्दीबाहेर डबल घेतो आणि जे भरत नाही त्यांच्याकडून पुन्हा डबल घेतो तर 25 वर्षाचा हिशोब करून त्यांच्याकडून ती वसुली करण्यात येईल। एकीकडे गावाला पाणी मिळत नाही कपिल, एकीकडे पाणी मिळत नाही, एकाकडे गावातल्या एखाद्याचा अनधिकृत कनेक्शनवर आपण ऍक्शन घेतो त्याला दंड लावतो। नंदकिशोर मुंदडाचा अनधिकृत आहे तर तुम्ही कारवाई करणार का नाही? हो, तर माझ्यावर कारवाई केली पाहिजे, माझा पण तुम्ही टॅक्स घेतला पाहिजे। आणि विशेष म्हणजे मॅडम पाण्याच्या टाक्यातून डायरेक्ट लाईन शाळेत तुम्ही त्याची माहिती घ्या। दुसरं नळ कनेक्शन नाही काही नाही, डायरेक्ट पाण्याची टाकी जे भगवान चौक आहे त्या टाकीवरून डायरेक्ट पाईपलाईन न्यू विजन पब्लिक स्कूलला आहे। तुम्ही आता कोण संबंधित पाणी पुरवठा अधिकारी त्याला विचारा, आमच्या समोर पाणी सोडणारा माणूस आहे त्याला समाजात बोलवा त्याला
ते खात्री तर करून घ्या. म्हणजे खात्री मॅडम, एवढं आपण बाकीच्या लोकांना 15 दिवसाला पाणी येतंय आणि त्यांना 24 तास पाणी चालू आहे. पटेल साहेब, पूर्ण पाईपलाईन आहे 2 इंची का 3 इंची, ती आता आम्हाला स्पॉट नंतर त्यावेळेस कळते. आमच्या माहितीप्रमाणे किंवा त्यांनी कधी डिपॉझिट भरलंय का, मग आजपर्यंत आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी 1 रुपया नगरपालिकेला भरलेला नाही. पदाचा पूर्ण त्यांनी दुरुपयोग केलेला आहे. त्याची पूर्ण आम्हाला डॉक्युमेंट्स पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, तुम्ही फौजदारी कारवाई केली पाहिजे याविषयी मागणी. आणि आजच्या आज त्याचा स्पॉट पंचनामा करण्यात यावा. किंवा करताना आजच्याच करा. म्हणजे सामान्य नागरिकांना विटी धरायचं आणि स्वतः त्याचा पदाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी लाभ घ्यायचा. अतिक्रमित दुकानासंदर्भात माहिती मिळण्याबाबत जी नगरपालिकेची दुकान आहे, समजा मीनाताई टाकरे चौका समोरील नगर परिषद मालकीची जागा उपस्थित, त्याची पूर्ण माहिती घ्या. तिथं बऱ्याच जणांचे निवेदन पण याच्या अगोदर आलेले, कारवाईची बी आदेश पण त्याच्यात ते पुढे कारवाई झाली. त्याच्यानंतर सदर बाजार भागातील मुकुंदराज शाळेच्या बाजूस असणाऱ्या नगर परिषद मालकीच्या जागांमध्ये दुकानाबाबत, मुकुंदराज शाळेच्या पुढे गेले की डाव्या साईडला आलिशान कॉम्प्लेक्स बांधले, आलिशान एकदम जागा नगरपालिकेची. कुणाच्याही संजोग तुमच्या एरियातला विषय येतो, त्या ठिकाणी कुणाच्याही मालकीची जागा नाही, कुणाची पीटीआर नाही, बोगवट्याची सुद्धा पीटीआर नाही मॅडम. कमीत कमी 6 ते 7 दुकानं, त्याची साईज मला वाटते 20 बाय असं पाठीमाग 25-50% प्रत्येक दुकानात एवढे आलिशान दुकानं बांधलेली. आताच बांधले मॅडम, कसलीच परमिशन आहे कसंच काय नाही. जागा नगर परिषदेची इथे कसं तुमचं लक्षात आलं. त्याच्यानंतर नगर परिषदेच्या मालकीच्या जागेमधील दुकान भाडे वसुली परवानगी करारनामा ठरावाबाबत राज मेडिकल ते राजकमल हॉटेल यामधील, राज मेडिकल ते राजकमल हॉटेलच्या मधील नगर परिषदेच्या मालकीच्या जागेमध्ये भाडे तत्वावर देण्यात आलेल्या व्यावसायिकांना किती भाडे आहे, भाडे वसुली व भाडे वाढ याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल. कुणाला 200 भाडे, कुणाला 400, कुणाला 500, कुणाला 1000 आहे. वेगवेगळंच आहे. सर्व 11 महिन्याच्या करारावर आहे. मेन रोडवरती दुकान आहे, आपली जागा आहे, नगरपालिकेची मालकीची जागा आहे. आपण त्यांना भाड्याने दिलेलं आहे, भाडे तत्वावर. आणि 400-500 रुपये देता येणार. मी जागा घेतली नगरपालिकेकडून 20,000 रुपये महिन्याने भाड्याने दुसऱ्याला द्यायला, तर हे नगरपालिकेचं आर्थिक नुकसान होईल. आणि मॅडम तिथं लॉकडाऊन मध्ये काही जणांनी तिथं रजिस्ट्री करून सांगा तुम्हाला या संदर्भात जे आहे त्याची कुसुमा दाखल जागा कुणाची प्रत्यक्ष नगर परिषद आज तुम्हाला भाडे तत्वावर दिलेले आहे आणि त्या जागेच्या कुसुमा दाखवून ते रजिस्ट्रेशन तर आपल्या इथं पीटीआरला नोंद झाले जागा नगरपालिके हो आणि नाही भाडे तत्वावर त्याला दिलेले 11 महिने, पण त्याचे चतुर्सीमा दाखवून त्याच्या रजिस्टर झाले आणि त्याच्यानुसार पीटीआर मध्ये नोंद झाले. बांधकाम हा पाहिजे तर त्याचे पुरावे सध्या पैसे तुमची नगरपालिकेच्या पावत्याचे पुरावे देता येतील, चतुर्सीमेचे पुरावे देता येतील, तुमच्याकडे आहेत पण नसले तर देत आहे. हो पण इथं नावं लावली गेली तर आपल्याकडे तेच बनायला असे 3 माझ्याकडे 3 पुरावे आहेत. 3 तुम्ही द्या. तुम्ही एक म्हणता की 3 दिले. त्याच्यानंतर राजीव गांधी चौक येथील नगर परिषद मालकीची दुकाने त्याची एक माहिती देण्यात यावी आम्हाला. त्याच्यानंतर नगर परिषद उद्यानासमोरील जे दुकानं काढले त्याचा लिलाव केला होता का, केला असेल तर त्याची आम्हाला पूर्ण माहिती देण्यात यावी आणि नसेल केला तर त्याचा लिलाव डबल करण्यात यावा, ही लिलाव करण्यात यावा. बरोबर सभागृहासमोरील जी दुकान आहे त्याचा सुद्धा लिलाव झालाय का, झाला असेल तर त्याची माहिती घ्या, नसेल झाला तर पुन्हा त्याचा पूर्ण लिलाव जो आहे नियमाप्रमाणे करण्यात. त्याच्यानंतर
छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल शिवाजी चौक येथील व्यापाऱ्यांकरिता असलेले स्वच्छतागृह बंद करून त्या ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत माहिती देण्यात येईल. मॅडम, शिवाजी चौकात जो आपलं कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्या कोपलेच्या घराकडे जाणार असतात दोन्ही साईडनी पलीकडे एक व्यापार संकुल पूर्णवाली बँकेच्या खाली स्वच्छतागृह पलीकडे साईड एक स्वच्छतागृह त्या कॉम्प्लेक्ससाठी आणि ह्या कॉम्प्लेक्ससाठी अलीकडच्या साईड एक स्वच्छतागृह होतं. दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छतागृहाच्या ठिकाणी शटर टाकले त्याची नोंद त्याच्यानंतर नगर परिषदेच्या विद्युत विभागातील साल 2015 ते 24 पर्यंत काढण्यात आलेल्या निविदा बिले व देयकाची माहिती आम्हाला देण्यात येईल. त्याच्यानंतर साल 2015 ते 2024 कालावधीत नगर परिषद करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीबाबत निविदा व देयके याबाबत माहिती आम्हाला देण्यात येईल. वृक्ष लावणे काय असंच दिलं पूर्ण झाड नाही समिती आली समितीनं काम तसा दिलेला. त्याच्यानंतर गुरुवारपेठ येथील जी जोधाप्रसादजी मोदी शाळा आहे किंवा मूकबधीर शाळा आहे त्यांची मूकबधीर विद्यालय व मोदी हाईट्स या इमारतीचे मालमत्ता कर उतारे बांधकाम परवाना व कर वसुलीचा तपशील याबाबत आम्हाला पूर्ण माहिती द्यायची आहे. ते सगळं पूर्ण मॅडम चेक करा. त्या ठिकाणी तुमच्या पीटीआरला किती नोंद आहे त्याचा तुम्ही कर किती घेतात आणि जागेवर इमारत किती मजली आहे त्याच्यात खूप मोठी तफावत आहे ती एक तुम्ही बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर राज हॉटेल आणि सहकार भवन च्या पाठीमाग रोडलाच एक मोठं पत्राचं शेड बांधले मॅडम. तर त्या शेड बाबत कसली परवानगी घेतलेली नाही. जर घेतली असेल तर त्याची आम्हाला प्रत द्यावी आणि नसेल तर त्याच्यावर काय कारवाई करणार तुम्ही ते आम्हाला सांगा. त्याच्यानंतर सन 2011 ते 2022 पर्यंत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा कार्यादेश व अदा करण्यात आलेली देयके याबाबत संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी. त्या संदर्भात सन्माननीय माजी उपाध्यक्ष रहीमभाई व सन्माननीय माजी उपाध्यक्ष तारक पुजारी यांनी त्यावेळेस पाठपुरावा केलेला आहे. खुर्चीचा घोटाळा एवढा मोठा 24,000 किती खुर्ची हा त्याची एक आम्हाला पूर्ण माहिती द्यावी आहे. त्याच्यानंतर सन 2015 ते 2024 काळातील पाणी पुरवठा बांधकाम व भांडार विभागामार्फत अदा करण्यात आलेली देयके याबाबत संपूर्ण माहिती आम्हाला त्याची पूर्ण द्यायची. त्याच्यानंतर एक मॅडम अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या समोर नगर परिषदेचं कॉम्प्लेक्स आहे. तर त्या कॉम्प्लेक्सच्या समोरून दुकान आहे पूर्ण आणि पाठीमागं मच्छी मार्केट मटन मार्केट मच्छी मार्केट. मॅडम समोरच्या साईडनी दुकान काही आहे आणि त्याला बॅक साईडनी तिकडे तोंड करून काही दुकान होते मार्केट असेल किंवा भाजी मार्केट होतात. हा तर समोरच्या साईडची जे दुकान आहे त्या पूर्ण दुकानदारांनी काय केले मधली भिंत तोडली आणि पाठीमाग भिंत बाजून पाठीमागची दुकाने पूर्ण ताब्यात घेतली. त्याच्या सन्माननीय माजी आमदारांचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी. तर त्याची एक पूर्ण माहिती आणि त्यांना कसं दिलंय तर ते चुकीचं असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करणार. फक्त आम्हाला सर्वात महत्वाचं जे आता आहे बाकीची दुसरी माहिती आम्हाला समजा तुम्ही 1-2 दिवसात लक्षात चालेल. पण न्यू विजनला जी पाईपलाईन गेलेली 25 वर्षाला जे अनाधिकृत तिथे पाणी जात किंवा दिलं जात असेल त्यांनी डिपॉझिट भरलं असेल तर 25 वर्ष त्यांनी पैसे भरले का नगरपालिकेला त्याचं या ठिकाणी 2017 मध्ये नळ आहे का पाईपलाईन आहे हे सांगा. पाईपलाईन दोन्ही. हा मग तुम्ही नळ बोलू नका. तुम्ही एक सांगा कसं आहे पाईपलाईन वेगळी आणि नळ वेगळी. नळ असतो 1/2 इंच आणि पाईपलाईन 2 इंच 3 इंच 4 इंच बरोबर आहे का. माझी माहिती प्रमाणे 12 मध्ये घेतलेला आहे. नाही 17 मध्ये नाही. 17 मध्ये घेतले त्यांनी पैसे भरलेत का त्याचे किती भरलेले डिपॉझिट किती भरले डिपॉझिट किती भरले 30,000 रुपये. मग तुम्ही किती घेता डिपॉझिट. कोण आहे नाही खुर्ची नाही चालणार. आगा उशिरा असो कुणी असो किती घेता 2 इंचाची त्यावेळेस आता रेट काय तुमचा
आणि इथं लिहिलेलं आहे की मीटर पद्धतीने तर तिथे मीटर लावलेलं लावलेलं आहे का? मीटर लावलेले का ते मीटर पाईपलाईन? पद्धतीनं बिल भरलंय का सांगा ना तुम्ही. ठीक आहे 2017 पासून आहे तर तिथे त्याच्यावर नोंद आहे मॅडम की मीटर पद्धतीने बिल तिथं मीटर आहे का? आपण आहे का? हो आवड सांगा. औषधात हा? चालू आहे चालू आहे. नाही बोलवा ना त्याला, बोलवा त्याला. माझ्या माहितीप्रमाणे आपण कधी गेलो सारा 8 वर्ष खाली गेला 2017 त्याच्या अगोदर घेतलेलं आहे. आधीच गेले भेटत नाही काही हे 2000 च्या आधी एक तर 2000 ला किंवा 2010 ला कनेक्शन घेतलं. संजू भाऊ 2017 ला डिपॉझिट भरले त्यावेळेस पासून आतापर्यंत किती पैसे भरले 8 वर्ष? बोलवा ना त्याला. तुम्ही बी आमची वसुली करून देतो ना. मी दरवर्षी वसुलीचे पैसे तुम्हाला देतोय त्या मधून देतोय तुम्ही मागायला येतो. एखादी एक निर्णय तुम्ही असं कसं तिथं लिहिलेलं आहे की प्रत्येक युनिटला 50 रुपये मीटर पद्धतीने ते पद्धतीने त्याला वगैरे दिलेलं आहे का? आता नवीन ह्याच्यात वाढ झाली. गेला यावेळेस पैसे अर्ज घ्यावे जुने कसं समोरची सरकार आतापर्यंत एकदा येऊन पाईपलाईन पैसे भरलेले नाही. लाईनमॅन आला का लाईनमॅन? कसके ऐका ना कसके न्यू विजन पब्लिक स्कूल जे आहे बाबा मोदींचं राजेश्वर मोदींचं त्यांनी आजपर्यंत ते पैसे भरलेले एकदा येऊन काय भरलेलं नाही. पटेल साहेब जेव्हापासून कनेक्शन आहे त्यावेळेसपासून हे 2017 ला रहीमभाई माझ्याकडे आले आणि माझ्याकडे आल्यानंतर म्हणले गावाला पाणी नाही म्हणले गावात तुम्ही खडे करतो आणि तिथं कनेक्शन आहे. रहीमभाई गेल्यानंतर 2017 ला त्यांनी पैसे भरले. हे आहे 2012 पासून पाणी डायरेक्ट टाकीवर पाईपलाईन आहे मध्ये काहीच नाही डायरेक्ट टाकीवर पाईपलाईन 24 तास पाणी चालू आहे. त्यांनी मला कधी फोन केला की लगेच पाणी सोडायचं त्यांनी फोन केला की पाणी सोडायचं त्याला वेळ वगैरे आहे नाही. आम्ही कसं आहे कधी फोन केला करत नाही आम्ही मॅडम करत नाही. आम्हाला ही सवय नाही ही आम्हाला 2015-16 ला माहिती आहे. ठीक आहे आज आम्हाला माहिती आहे पटेल साहेब नाही पण ऐका ना की दुसऱ्याच्या घरावर खाद्य द्यायचं म्हणजे कसं जमल? हो सर तुम्ही दुसऱ्याला टीका करताय. तुम्ही लय स्वच्छ धुतल्या तांदळासारखे तर तुम्ही गावाला पाणी नाही आणि गावाला पाणी नाही म्हणून डेलिगेशन घेऊन येतो आणि तुम्हीच पाणी तुम्हाला पाहिजे तेव्हा मग लोकांना बी द्यायला पाहिजे तेव्हा. लोकांना काय व्याजावर व्याज लावते 2 वर्ष नाही भरलं आणि इथं तर त्यावेळेस पासून 1 रुपया भरलेला नाही. जे आहे ते इकडे समोर या. पुढे या कनेक्शन सबसिडीवर तिथे 16 मिली आ रहा है 16 मिली आ रहा है. ये 17 में पैसे भरे हुए हैं. हाँ उसके पहले कितने साल पहले की बात है? वो ये जब तू भी था वहाँ पर सारे में आए थे उस वक्त तू वहाँ पर था. तुझे हमने बोले कि ये कनेक्शन कहाँ जा रहा? तूने बोला कि वो स्कूल को जा रहा. तो उस वक्त हम आए थे 16 में और 17 के स्टार्ट में. तो कनेक्शन उसके पहले दिया है उसके पहले. जो है सो सही बोलो नहीं तो तुम्हारे को तकलीफ कोई को ले रहे पहला है क्या नहीं? मेरे माहिती के पहिला है क्या नहीं? पहिला है क्या नाही? 2012 से कनेक्शन आहे. जी आहे ती खरं सांगा. खरं सांगा. पाणी सोडतात का? जे आहे ते खरं सांगा. पाणी कधी सोडतात? त्यांचा फोन आल्यानंतर सोडतात का कसा? पाणी कप सोडते निविजन त्यांच्या लक्षात सुद्धा नाव घेतलं बाबा शेठ पांडू करके सर पांडू करके उसका फोन आता है
कभी 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 महीने में एक मरतबा ओके महीने में एक मरतबा आता है और 1-2 बार आता है सर किती आले तुम्ही रशीद भाई तुम्ही होतात नाही एवढे दिवस पाणी सोडा तुम्ही गेल्या वर्षी पण चालू होता पुन्हा 20 वर्ष झाले मी तिकडे नाही बरं ठीक आहे 3 वर्ष आता उन्हाळ्यात पाणी फोन आलं की सोडतो कवाही पाणी सोडतो डायरेक्ट आम्हाला नाही राव आमदार 35 वर्ष मॅडम ते पाणी सोडणारा म्हणते की ज्यावेळेस मला त्यांचा फोन येईल त्यावेळेस आम्ही पाणी सोडतो म्हणजे त्यांना ज्यावेळेस गरज पडेल तिथं त्यांचं शाळा कॉलेज आहे वसतिगृह सगळंच आहे ना पूर्ण पाणी नगरपालिकेचं पाणी कधी फोन येतात आणि पाणी कधी सोडतात ते विषय नाही तुम्ही इथं जे पदाधिकारी होतात पुणे नगरपालिकेचा लाभ भरपूर घेतलेला आहे तुम्ही लोकांवर क्रिटिसाइज करतात लोकांना नाव ठेवतात की भ्रष्टाचार हे ते हे काय तुमची जबाबदारी नाही का आपण कनेक्शन घेतलेलं आहे आपण वेळेवर त्याचे पैसे भरायला पाहिजे हे जबाबदारी माझी नाही का कुठे दरवेळेस तुम्ही भेटले की माझं बिल घेऊन जा म्हणतो तुम्ही चहापासून एकदा तरी परत केलंय सन्मानानं बसवून घरपट्टीवाल्याला सुद्धा मी घरपट्टीचे पैसे माझ्या बँकेचं असं काय असेल आम्ही कधी कंटाळ केला बोलून पैसे भरतोय मॅडम ह्याच्यावर बघा काय काय सांगा आम्हाला उत्तर आता कर्मचारी समोरच आहेत मॅडम ते सांगतील त्याला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस पाणी आम्ही त्यांना देतो त्यांनी आतापर्यंत पैसे भरलेले नाही कनेक्शन घेतलेलं आहे इलिगल कनेक्शन आहे आणि मीटर नाही कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आजच्या स्पॉट पंचनामा करून आजच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आजच स्पॉट पंचनामा करणे आणि आजच्या आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा Yes. कारवाई करा आणि गुन्हा त्यांची काय ती चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल आजच्या आज करावा अशी विनंती कारण सगळे कर्मचारी आम्ही समोर बोलवले मॅडम त्यांच्याकडून तुम्ही सगळं पत्रकारांसमोर आम्ही लाईव्ह करून तुम्हाला घातले सगळे त्याच्यामुळे तुम्ही आजच्या आज स्पॉट पंचनामा करणे आणि आजच्या आज गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे एखाद्याला कनेक्शन घ्यायचं तर पाईप तुम्ही आणा म्हणतो आम्ही फक्त कनेक्शन देतो होय त्याने 10, 20, 25 चक्र माराव्या पुन्हा ते नगरसेवकाला घेऊन यावं पुन्हा तरी पुढाऱ्याला घेऊन यावं आणि हे तर बघा तुम्ही कपिल सगळ्याला माहित असते पण माणसं बोलत नाही ही काय झाले आम्हाला कशाला तुम्ही हे केले सगळ्याला माहिती नाही विषय आणि 2012 पासूनच कनेक्शन आहे असं नाही माहिती पण नाही रहीमबाईंनी 16ला तसंच आहे ज्यावेळेस रहीमबाई सारंगबाई तिथे गेले त्यांच्या लक्षात आले येऊन गेले त्यावेळेस त्यांनी नंतर डिपॉझिट काढलेले बरोबर आहे का त्याच्यानंतर भरलंय ह्याच्यात माझी तर चर्चा झाली सारंगबाई बरं ह्याच्यावर मॅडम आपण तिघच ह्याच्यात काय आमचा मुद्दा नाही पण तरी पण तुम्ही ती कनेक्शन बघायला गेला तर त्यांचं शेताच्या गडी राहतो अलीकडे तिथं सुद्धा पाईपलाईन गेले तिथं शेतात कनेक्शन आहे का नाही अलीकडे बघा समोर बघा विचारा ते काय का जेवण आहे का त्याची बापा मोदीच्या शेतात जी गडी राहते त्या गाडीला सुद्धा आपली पाईपलाईन आहे का नाही बाबा नवीन आला तर त्याची नोंद आहे का इथं बघून घ्या का संजू बघा लगेच बघा समोर पुन्हा काही तू कशाला त्याची नोंद आहे का नाही ठीक आहे आम्हाला लक्षात येऊ द्या गाड्याला सुद्धा पाणी पुरवठा नगरपालिकेचा आहे शेतात काम करणाऱ्या गाड्या माझ्या माहितीप्रमाणे आपले काही कर्मचारी आधी त्यांच्या शाळेवर काम करतात अशी माहिती आहे माझ्यापाशी चौकशी करा संजू भाऊ बघा की गाड्याचं बघा बघा संजू भाऊ करा वेळ नाही की बघायला गेलं तसं वेळ आम्हाला तुम्हाला विनंती करा ते मागे कशी पाठवा मोबाईल आम्ही औषध देतो गाड्याच्या कनेक्शन होतच नाही पण जी प्रमुख आहे 20 वर्ष 25 वर्ष त्यांनी नळ योजना करणं गरजेची होती डॉक्टर विमल मुंदडांनी धनेगावची नळ योजना केली डॉक्टर विमल मुंदडांनी आनंद पाटील साहेबांच्या मागे लागून तातडीची पाणी पुरवठा केली आज गाव पाणी त्याच्यावर पित आहे आम्हाला जी संधी दिली त्याचं त्यांनी फेडलं आणि आजही त्या गेल्या पण त्यांची आठवण लोकांच्या हृदयात आहे माझं म्हणणं आहे
तोच वारसा नमिता मंडळाने केला आमदारांनी आणि अंबेजोगाईला 200 कोटी रुपये नळ योजना आहे, ती सुद्धा आपण कसं लवकर करता येईल मॅडम. आणि त्यात काही अडचण आली तर मला तुम्ही सांगा, एक कार्यकर्ता म्हणून मी त्यात लक्ष देऊन कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागण्याचं काम आम्ही करू. भविष्यामध्ये आणखीन एक 2 सबस्टेशन अंबेजोगाईसाठी प्रपोज केलेले आहेत, मगरवाडी रोड आणि कोक रोडला, आणि मांडव्या पाट्यालाही मांडव्या रोडला बी ऍडिशनल 5 ट्रान्सफॉर्मर टाकून ती टेंडर म्हणजे त्याची मंजुरी झाली, निधी उपलब्ध झाल्यानंतर टेंडर निघून लाईटीचा प्रॉब्लेम बी सॉल्व्ह करणार आहे. आंबेजोगाईला योगेश्वरी फिडरला सारखा लाईटचा प्रॉब्लेम येतोय, मीडिया ग्रुपवर सातत्यानं हे चालतंय, परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता सुद्धा सर्वे करून एस्टिमेट करायला सांगितलंय. ते जर एस्टिमेट झालं आणि लोकांनी मदत केली पोल उभं करायला ह्याला, तर त्याला सुद्धा आमदार मॅडम लक्ष देऊन निधी देऊन ते सुद्धा काम किंवा हायटेक वाल्याकडून करून घेऊन करणार. आमचा विषय, आम्ही आजपर्यंत नगरपालिकेत आलो ऋणे नाही, पण एका गोष्टीला बोट करून टार्गेट करायचं, तर ते कुणी करायचं टार्गेट, ज्यांना आयुष्यात द्यायचं. माझी विनंती आहे की आम्हाला कर्मचाऱ्याला अडचणीत आणणं हा विषय नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ऍक्शन होणं महत्वाचं आहे, याची माहिती देणं महत्वाचं आहे, आणि माहिती देऊन मला वाटतं काम करणं महत्वाचं आहे. पब्लिकला माहिती होऊ द्या. हो, आम्ही काय करतात, अनुशेष काय करतात, सारंगपुराने काय करतात, किती आमच्या घरात फोकस नळ कनेक्शन आहे, ते पब्लिकला माहिती होते. दुसऱ्याचं आम्ही नाव सांगत नाही. आणि इतर लोकांनी सांगितलं की कनेक्शन आहे. खरं तर मला वाटतं एवढ्या लोकांचं पाणी हॉस्पिटल सहित पाणी घेणं, त्याच्यात एक गल्ली होती किंवा हे गेडे साहेबांना माहित आहे की आपला खत प्रकल्प चालू होता. खत कुठं गेलं तर ते मी सारंग आमचे तुमच्या गावचे पुन्हा गेले कधी केली ते गडे साहेब ह्याच्यावर सुद्धा माझी सारंगबाई ना माझी तर चर्चा झाली. रहीबाई गेले, आम्हाला द्यायला उधार, आम्ही देऊ पैसे. असं नाही साहेब, एकाला एक न्याय नाही. आम्ही तो बहुत कुछ आहे. भोगवटदारांचे पैसे भरण्यासाठी नगर परिषदेकडे निधी नाही. अंबेजोगाई शहरात व्यवसाय करण्यासाठी राजकीय पदाधिकारी, पुढारी, नगरसेवक हे मोठमोठ्या इमारती बांधतात, त्याचा मालमत्ता कर कमी नगर परिषद मार्फत, आणि इतर व्यापाऱ्यांना तो त्याचा 10 पट कर लावण्यात येतो, आणि त्या निधीवर आपण हे नगर परिषद प्रशासन चालतं. म्हणजे पुढाऱ्यांना एक न्याय. आणि मी तर एवढा त्याच्यामध्ये तो चौकशीचा भाग आहे की ते नळ कनेक्शन पाईपलाईन ही अधिकृत आहे आणि अनधिकृत आहे, ते आपण ठरवा चौकशी करून. परंतु राजकीय पुढाऱ्यांना वेगळं आणि सामान्य लोकांना वेगळं नाही. जर एका वर्षामध्ये 1800 रुपये 180 रुपये नुसार 1800 रुपये आपण वर्षाची नळपट्टी घेतो, आणि जर 1 एप्रिलला जर आपल्या वसुली अधिकारी गेला तर 24% व्याज दर लावतो. म्हणजे एकीकडे गोरगरिबांना 24% व्याज त्यांच्याकडून घेतो, आणि एखाद्यांना 15-15 वर्ष तुम्ही नळपट्टी कर्मचाऱ्यांनी त्यांना आजपर्यंत त्यांना का बिल दिलं गेलं नाही. जे अनधिकृत नळ आहेत, जे नळ कनेक्शन 30,000 रुपये डिपॉझिट जर भरलं तर त्या 30,000 रुपये प्रमाणे 2018ला तुम्ही का त्यांना पावती दिली नाही. एकीकडे गोरगरिबांना तुम्ही त्यांच्या पीटीआर देत नाही. जर तुमचं नळ कनेक्शन नळपट्टी राहिली, बांधकामपट्टी राहिली, तर तुम्ही त्यांना पीटीआर घेऊ देत नाही. जरी त्यांनी पीटीआरची मागणी केली, आधी बाकी जमा करा म्हणतात, आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच्या घराची पीटीआर देण्यासाठी हे करतात. म्हणजे हा गरिबांवर केलेला तुम्ही अन्याय आहे. जर अशीच जर पद्धत जर तुम्हाला जर हे करायची असेल तर अजिबात चालणार नाही. गरिबांना सर्व सगळ्यांना एकच न्याय दिला पाहिजे. श्रीमंतांना वेगळा आणि गरिबांना वेगळा, हे असं चालणार नाही. आणि जर हे असं चालत राहिलं तर आम्ही लोकशाही मार्गाने आपल्या नगर परिषद समोर आम्ही आंदोलन करू, आणि गोरगरीब जनतेच्या पाठीशी राहून अशा धनधान्य लोकांना जर अशा मुबलक सोयी जर देणार. अहो, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस एनओसी ना हरकत घ्यावं लागते. ते ना हरकत द्यायचं काम नगर परिषदेचं. जर माझ्याकडे जर घरपट्टी नळपट्टी जर बाकी असेल तर आपण थकबाकी एनओसी कसं काय दिली, त्याचा प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. जर थकबाकी जर असेल तर तुम्ही एनओसी देत नाहीत, आणि एनओसी जर नसेल तर निवडणुकीला उभारता येत नाही. तर त्यानंतर 2 निवडणुका झाल्यात का कधी, त्या निवडणुकीला जर थकबाकी एनओसी जर नसल्याशिवाय उभारताच येत नाही. तर हे सगळं खूप बेकार. दोन राहिले त्याच्यानंतर प्रशासक
होती. अजून एक विषय आहे, आपला जे गावातला जुना पंप होता ते शेतच्या घराकडे जाताना ती नगरपालिकेची जागा आहे. ते तू वेगळी नाही इसारपोटी म्हणजे रजिस्ट्रीच आहे ना ते. इसारपोटी. ते जागा नगरपालिकेची. तिथं वर्षानुवर्ष ते पेट्रोल पंपवाला नगरपालिकेचा भाडेकरू होता. हं? जवळजवळ 10-15 वर्ष त्याने भाडा भरलेला आहे. नागपूरची एजन्सी होती ती. ते परत लोकांनी जे राखी आज त्याची इसारपोटी झालेली. अरुण पुजारी जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा ते समोर अतिक्रमण काढून ते कॉम्प्लेक्स झालेला नगर परिषदेचं कॉम्प्लेक्स आहे. नाही, कोर्ट मॅटर झालेलं आहे, परंतु कसं आहे की आपल्या वकिला ते लढत नाही, मॅनेज होतात तिथं. रजिस्ट्री कसं होते, इसारपोटी कसं होतं? इतकी मोठी प्रॉपर्टी आहे ना, कोट्यवधी रुपयाची नगरपालिकेची. हार्ट ऑफ सिटीमध्ये आहे ते. एवढीच मागणी आहे की जे आम्ही माहिती आपल्याला निवेदनामार्फत दिलेली आहे त्याची तात्काळ माहिती देऊन चौकशी करून त्यावर तात्काळ कारवाई करावी आणि अंबाजोगाई शहराचे जे विविध प्रश्न आम्ही समस्या मांडलेत नागरिकांच्या त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यात प्रामुख्यानं स्वच्छता विभागाचे जे गेल्या 3 महिन्यापासून जे त्यांचे पगारी रखडलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे घाणीच्या साम्राज्याला नागरिकांना विटी जाण्यात येते तो तात्काळ स्वच्छतेचा प्रश्न हा आजच्या आज निकाली झाला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचं वेतन असेल या कंत्राटदाराचं जे काय त्याच्यावर तात्काळ कारवाई करून काम चालू करण्यात यावं एवढीच विनंती. त्याला मॅडम 2 दिवस लागले तरी चालतील, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे न्यू विजय शाळेचा तुम्ही आजच्या स्पॉट पंचनामा करावा आणि आजच्या त्याच्यावरती चौकशी करून गुन्हा दाखल करावा. नाहीतर आम्ही उद्या किंवा परवा दिवशी इथे बसणार आहे. गुन्हा दाखल झाल्याशिवाय उठणार नाही.